नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एमएच सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचं असणारं प्रकरण म्हणजे डाटा इंटरप्रिटेशन, ज्याला आपण माहिती विश्लेषण असं देखील म्हणतो। या अगोदर आपण या प्रकरणावर आधारित जवळपास 15 व्हिडिओ बनवलेले आहेत, ते सुद्धा बघून घ्या। येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला ते सुद्धा व्हिडिओज उपयुक्त ठरू शकतात। भाग 16 मध्ये आपण 5 प्रश्नांबद्दल चर्चा करणार आहोत डीआयच्या। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण सराव प्रश्न पाहूया। सूचना आहे, कोष्टकाचा अभ्यास करा आणि प्रश्न क्रमांक 11 ते 13 ची उत्तरे लिहा। 2010-11 ते 2020-21 या कालावधीत भारतातील 5 प्रमुख बंदरात जी मालाची चढ उतार करण्यात आली ती कोष्टकात दर्शवली आहे। अंक लाख टनामध्ये। बंदर पणजी, सुरत, चेन्नई, रेड्डी, हल्दिया। 2010-11 आयात निर्यात, 2020-21 आयात निर्यात। आता यावर आधारित आपण प्रश्न पाहूयात। पहिला प्रश्न आपल्याला दिसेल की आयातीच्या संदर्भात 2010-11 ते 2020-21 च्या दरम्यान कोणत्या बंदराच्या क्रमवारीमध्ये सर्वात जास्त घट झाली आहे। मग आता पणजी, सुरत, चेन्नई, रेड्डी। मग आता बघा 2010-11ला पणजी 1 नंबरला होते, सुरत 2 नंबरला होते, रेड्डी 3 नंबर, चेन्नई 4 नंबर, हल्दिया 5 नंबर। परंतु 2020-21ला काय झालं, पणजी 1 नंबरचं 1 नंबरला आहे, रेड्डी 3चं 2 नंबरला आलं, हल्दिया 5चं 3 नंबरला गेलं, चेन्नई 4चं 4ला कायम आहे, परंतु सुरत जे 2 नंबरला होतं ते डायरेक्ट 5 नंबरला आलं। म्हणजे सुरतची निर्यात घटलेली आहे, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय बी। इथे आपल्याला तुलना पण करता येईल। बघा सुरत 2010-11 मध्ये किती होतं, 42-38 आणि 2020-21 मध्ये किती झालं, 39-60। परंतु बाकीच्यांची जी वाढ झाली ती त्या तुलनेत जास्त झाली। पुढचा प्रश्न आहे आपला की 2010-11 ते 20-21 या कालावधीमध्ये निर्यातीच्या संदर्भात कोणत्या बंदराने क्रमवारीमध्ये सुधारणा केली। आता फक्त निर्यात, हे बघा निर्यात, हे बघा निर्यात। आता काय झालं, पणजी 1 नंबरचं 1 नंबरलाच आहे, सुरत 2 नंबरला होतं ते 3 नंबरला गेलं, हल्दिया 3 नंबरला होतं ते 2 नंबरला आलं, चेन्नई 4चं 4, रेड्डी 5ला 5। म्हणजे पणजी, चेन्नई आणि रेड्डी यांच्यात काही बदल नाही झाला, परंतु सुरत घटलं, हल्दिया वाढलं। म्हणजे आपलं उत्तर झालं हल्दिया, ऑप्शन बी। पुढचा प्रश्न पाहूयात आपण की 2010-11 ते 20-21 या कालावधीमध्ये कोणत्या बंदराच्या बाबतीत आयात व निर्यात यामधील फरक सर्वात कमी आहे। मग बघा आयात व निर्यातचा फरक जर आपण पाहिलं, रेड्डी, हल्दिया, सुरत आणि पणजी, ओके। म्हणजे यामध्ये चेन्नई पर्यायच नाही, म्हणून चेन्नईची आपल्याला गरजच नाही आहे। समजा पणजी बघा 164, 145 फरक आला 19.1, सुरत 80-99 फरक आला 19, रेड्डी 151.8 79 फरक आला 27.2, हल्दिया 64.2 101.8 37.6। म्हणजे सगळ्यात कमी आहे सुरत, किती, फक्त 19चा फरक आहे, पर्याय सी। याप्रमाणे आपल्याला डीआयचे प्रश्न सोडवावे लागतात। पुढचा प्रश्न आहे आपला की ज्या आलेखामध्ये माहिती दर्शवण्यासाठी उभ्या स्तंभाचा वापर केला जातो त्यास डॅश डॅश असे म्हणतात। तर बघा रेषालेख, तर रेषालेख हा आहे ज्यामध्ये माहिती दर्शवण्यासाठी रेषांचा वापर केला जातो। आपल्याला म्हणजे उभा स्तंभ, म्हणजे हा पर्याय कटला, रेषालेख कटला, स्तंभालेख बरोबर। हे बघा यामध्ये उभे स्तंभ दाखवले आहेत, हे सर्व आयताकार उभे स्तंभ आहेत, ओके। समतल आलेख हा समतल आलेख अशा पद्धतीनं, हा समतल आहे, होरिझॉन्टल आहे, हे कसे आहेत, व्हर्टिकल आहेत। आणि विस्तारण चित्र, स्कॅटर प्लॉट याप्रमाणे जी माहिती दर्शवल्या जाते। म्हणजे कसं, समजा वस्त्यांची निर्मिती कशी झाली आहे, तर वस्त्या कुठं कुठं आहेत याप्रमाणे त्या दाखवल्या जातात, ओके। म्हणजे आपलं उत्तर आहे स्तंभालेख, पर्याय बी। आता पुढचा प्रश्न आहे आपला की एका परीक्षेत 70% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले
65% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले, 25% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले, म्हणजेच आपल्या पद्धतीनं नापास झाले. जर 3000 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील तर एकूण किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली? आता स्टेप बाय स्टेप कसं कसं काढता येईल ते बघा. इंग्रजीत 70%, गणितात 65%. काय झाले? उत्तीर्ण म्हणजे इंग्लिशमध्ये अनुत्तीर्ण किती झालेत? 30%. ओके. गणितामध्ये 35%. पण त्यांचं काय म्हणणं आहे? 25% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. म्हणजे यामध्ये जर आपण 25 वजा केलं तर ॲक्च्युअल राहिले 5, यामध्ये 25 वजा केलं तर ॲक्च्युअल राहिले 10. एकूण विद्यार्थी किती होते? 100%. ओके. मग आता स्टेप बाय स्टेप मांडणी करावी लागेल. पाहू शकता आपण. इंग्रजीत उत्तीर्ण 70, गणितात उत्तीर्ण 65, दोन्ही विषयात अनुत्तीर्ण 25, दोन्ही विषयात उत्तीर्ण 3000. मग उत्तीर्ण प्लस अनुत्तीर्ण 100%. इंग्रजीत अनुत्तीर्ण 30, गणितात उत्तीर्ण 35, दोन्ही विषयात अनुत्तीर्ण 25. ही झाली बेसिक माहिती. आता फक्त इंग्रजीत अनुत्तीर्ण किती आहे? 5%. फक्त गणितात अनुत्तीर्ण 10%. फक्त शब्द आला या. एकूण अनुत्तीर्ण हे 25% दोन्ही विषयात, इंग्लिशमध्ये 5%, गणितात 10%. एकूण किती झाले? 40%. दोन्ही विषयात उत्तीर्ण किती आहे? 100 वजा 40 60. आणि ते काय म्हणले? दोन्ही विषयात उत्तीर्ण आहे 3000. मग 60% म्हणजे 3000, तर 100% म्हणजे किती? मांडा त्रिराशी. मग त्रिराशी पद्धतीनं 3000 गुणिले 100 भागिले 60 बरोबर 5000. म्हणजे आपल्याला सहजी उत्तर डायरेक्ट नाही काढता येणार, तुम्हाला स्टेप बाय स्टेप मांडणीच करत जावी लागेल, तेव्हा उत्तर मिळेल 5000. या प्रकारच्या उदाहरणामध्ये आपल्याला दिलेले 3000 हे आहेत कसे? तर उत्तीर्ण. मग उत्तीर्ण एकूण किती टक्के ते काढून आपल्याला उत्तर काढायचं होते. बघा, अशा प्रकारे आपण DI वर स्वतंत्र व्हिडिओ घेतला. आपण 2025साठी जी 15 जून 2025ला परीक्षा होणार आहे, यासाठी 12 पेपर सराव पेपर काढत आहोत PDF स्वरूपात, जे तुम्हाला व्हॉट्सअपला मिळतील. ज्यासाठी 450 रुपये फीस असेल. ही फीस कशी पाठवायची? तर 98 23 24 71 91 या नंबरला तुम्ही फोनपे किंवा गुगल पे करा, त्याचा स्क्रीनशॉट पाठवा व्हॉट्सअपला. तुम्हाला हे पेपर या नियोजनाप्रमाणे मिळतील. तुम्ही हा व्हिडिओ कधीही पाहत असा त्या तारखेपर्यंत जेवढे पेपर झाले तेवढे लगेच मिळतील व राहिलेले पेपर नियोजनानुसार मिळतील. एकूण हे 12 सराव पेपर आहेत. त्याचबरोबर आपण हे 12 सराव पेपर तुम्हाला देणार आहोत, ज्यासाठी 450 रुपये फीस आहे व 4 पेपर पुन्हा याच फीसमध्ये तुम्हाला देण्यात येतील, तेही PDF स्वरूपात, व त्याचे व्हिडिओ विश्लेषण मिळणार आहे. हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा व ओएसिस करिअर पॉईंटचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.